आदिवासी सेल काँग्रेस कमिटीचे नाशिक कळवण इथं आढावा बैठक व प्रेरणादायी अनेक नवीन कार्यकर्ते यांच्या पक्षप्रवेशांना विश्लेषणात्मक बळकटीकरण होणार। दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी आदिवासी सेल काँग्रेस कमिटी कळवण नाशिक येथील नाशिक आदिवासी सेल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राम चौरे व तालुका अध्यक्ष के गांगुर्डे सर यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित व उत्साहपूर्ण बैठक परिणामरित्या पार पडली। यापुढील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता आगामी कार्यक्रमाचा सखोल अभ्यास करून पक्षप्रवेश व बैठक सत्र चालू करण्यात आलं। तसेच अनेक विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचे पक्षात प्रवेश केल्यानं कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झालं। या बैठकीस आदिवासी सेल काँग्रेस कमिटी नाशिक जिल्हा अध्यक्ष व कळवण तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळातील राजकीय वाटचाल, संघटन विस्तार, बूथ विभाग मजबूतीकरण तसेच आदिवासी समाज, शिक्षण, आरोग्य, पाणी, वनहक्क व सर्वांगीण विकासाशी संबंधित प्रश्न सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली। उपस्थितांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की पक्षानं ऐतिहासिक काळापासून कळवणमध्ये आदिवासी समाजाचे हक्क, सन्मान व न्यायासाठी भूमिका मांडली, पण सध्याच्या सरकारनं शेतकऱ्यांचे विरोधात भूमिका घेऊन खूप मोठी चूक केली। अशा प्रकारे आदिवासी समाजाचा खरा आवाज ठरतो असं मत त्यांनी व्यक्त केलं। या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। तसेच जिल्हा अध्यक्ष राम चौरे साहेब, तालुका अध्यक्ष के गांगुर्डे सर, बबन कोल्हे, पुंजाराम खांडवी, संतोष भोये, पंचायत समिती कळवण बापू भोये, पाटविहीरचे सरपंच माणिक पालवी, श्रावण जगताप, जिल्हा परिषद सदस्य हिराजी चौधरी, काँग्रेस कमिटी महिला अध्यक्षा शीतल महाजन, सरचिटणीस योगेश गायकवाड, बेबीताई गांगुर्डे, प्रकाश जगताप, तुकाराम जगताप, अशोक पवार असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षप्रवेश सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत, पुष्पहार व पक्षचिन्हाचं स्वागत करण्यात आलं। बरोबरीनं प्रवेश घेतलेल्या पक्षाच्या विचारधारेची निष्ठा राखून संघटन प्रामाणिकता दाखवली। कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी सेल काँग्रेस कमिटी नाशिक कळवण यांनी शेतकरी, मजूर वर्ग, आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष केला जाईल तसेच कामासाठी पाठपुरावा करण्यात येईल असं सांगण्यात आलं। सगळं आधारला जोडलंय, मग सगळं जर आधारला जोडलं तर कशाला कागदमाग? पीक पाणी काय 10 वेळा आम्हाला करायला होता। जमीन खरेदीचे व्यवहार तुमच्याचकडे, मग तुम्हाला कळेल ना जेव्हा जमीन आम्ही जर विकली तर दुसऱ्या माणसाला गेल्यावर प्रत्येक वेळेस माणसाला फक्त दमवायचं काम करते, झिजवायचं काम करते, म्हणजे तो माणूस कटाळून ती नाहीच। आता ते बघा तुम्ही पीक पाणीमुळे तुमचं ते कोणतं कार्ड काढायला लावलं आपल्याला, फार्मर आयडी, ते आठवण ठेवली पाहिजे प्रत्येकाने त्या फार्मर। ऐका ना, तुम्ही फार्मर आयडी काढलं, आता असं म्हणता आम्ही देऊ नुकसान भरपाई, फार्मर आयडी पहिले काढलं पाहिजे। गोष्ट लक्षात घ्या, वरून येणार नाही, वरून येणारा वरून जसा येतो तसं निवडून दिलं तो वरतीच निवडून होता, तो कधी पाहत नाही, तुमच्यातला माणूस पाहिजे। पाटील साहेबांनी तेच सांगितलं। आता तुमच्या आतापर्यंत तुमच्या गावाला 2दा सभापती संधी मिळाली, ठीक आहे, कामं दिसली, गाव एकदम चांगलं झालं, अजून आपण प्रयत्न करूया, अजून कशी संधी मिळेल, अजून आपला माणूस कसं जाईल। मग खरं तर हे तुमचं गाव ते पुण्यालाच पाहिजे होतं, पुण्यानगरलाच पाहिजे होतं। 40,000 पेन्शन आहे, मलाही 90, 92, 95,000 पगार होता, मलाही जवळजवळ 40,000 पेन्शन आहे। काय करायचं आम्हाला चोऱ्या करून? फक्त याच्यासाठी आम्ही या पक्षामध्ये आलो की काँग्रेस असेल तर आपण वाचू, आणि तेच झालं। तुम्हाला 4-5 गोष्टी सांगितल्या की आपल्या काय काय बंद झालं। आता 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी केशव पवार, कळवण।